पण जसं टॅली सुरू केलं तर बरं आपल्याला दिसतं गेटवे ऑफ टॅली. त्याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट बघायचे असतील तर पहिला ऑप्शन काय, एक तर गो टू ऑप्शन आहे शॉर्टकटमध्ये. यात मी गेलो, सेल रजिस्टर टाईप केलं, सेल्स इथे पण मिळेल सेल रजिस्टर. किंवा मग दुसरा ऑप्शन इथे गेटवे ऑफ टॅलीमध्येच खाली इकडे डिस्प्ले मोर रिपोर्टला जाईन मी. इथे अकाउंट बुक्स आहे, याच्यामध्ये सेल्स रजिस्टर आहे, हे काढीन. आता इथे मी 3 महिन्याच्या एंट्री केल्या. तुम्हाला दिसतंय इकडे मी 3 महिन्याच्या एंट्री केल्या, एप्रिल, मे आणि जून. आता जर मी एप्रिलला एंटर करतो मला एप्रिलच्या एंट्री दिसतील. आता इथे एक पिरियड आहे. हे वरती पिरियड दिसतो 1 एप्रिल ते 30 एप्रिल. आता हा पिरियड जो आहे आम्ही चेंज करेन. पिरियड हा 30 जून पर्यंत घेतला तर मला ह्या 30 जूनच्या एंट्री दिसते. मी काय बघतोय, मी तुम्हाला काय दाखवतोय लक्षात घ्या. मी तुम्हाला दाखवतोय लिस्ट ऑफ सेल्स वाउचर्स. तुम्हाला ह्यातला काय करणार आहे की किती इनवॉइस बनले, ज्यातनं किती टॅक्स कलेक्ट केलेला आहे, हे किती टॅक्स देणं लागतो सप्लायर गव्हर्नमेंटला, हे तुम्हाला या सेल रजिस्टरवरून कळेल. आता हे कुठल्या पिरियडचं आहे, एप्रिल, मे, जूनचं आहे. आता ह्यामध्ये मला एंट्री दिसते, एकूण अमाऊंट दिसते, पण ह्याच्यामध्ये मला टॅक्स बघता येत नाही. मग इथे मी ऑप्शन चेंज करून त्याचं जे प्रेझेंटेशन आहे या रिपोर्टचं ते बदलतो आणि ते बदलून मी वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं. आता बघा मला काय दिसतं. हे मी कॉलमनारला क्लिक केलं इकडे आणि कॉलमनारला क्लिक करून मला कुठल्या कॉलममध्ये काय माहिती पाहिजे ते ऑप्शन येस किंवा नो केले. त्यानंतर मला समोर प्रत्येक इनवॉइसमध्ये असलेले स्टॉक आयटम बघायचे असतील ते बघू शकतो आणि पुढे जाऊन त्याचं सेल्सची अमाऊंट किती आहे, पॅकिंग चार्जेस, एक्स्ट्रा चार्जेस काय लावलेत ते, अशा प्रकारे मी हे सगळं बघतो इकडे. जर मी ह्याला एंटर केलं कुठल्याही एंट्रीला तर मला आतमध्ये ती एंट्री संपूर्ण दिसेल. आणि ही एंट्री क्लोज केली, मी रिपोर्टमधनं ओपन केली होती, परत मला रिपोर्ट दिसेल समोर. आता जो टॅक्स देणं आहे तो कशा प्रकारे देणं आहे, टॅक्स कलेक्ट कसा केलाय, तर CGST 6% ह्या प्रत्येक इनवॉइसमध्ये जो काही कलेक्ट केलाय, एकूण अमाऊंट किती दिसते खाली, CGST 6% आहे. सेम AGST खाली इकडे 6% आहे, CGST 9%, SGST 9%, IGST 5%, IGST 18%. अशा प्रकारे जेवढे इनवॉइस बनलेत, ज्या प्रकारचे स्टॉक आयटम राज्यामध्ये किंवा राज्याबाहेर सप्लाय केलेत, त्याप्रमाणे तिकडे CGST, AGST, IGST हे टॅक्स कलेक्ट झाले. जमा करताना जमा केले जातात CGST, AGST आणि IGST या स्वरूपात, पण कलेक्ट करताना त्याचे वेगवेगळ्या टॅक्स रेटनुसार, वेगवेगळ्या प्रॉडक्टनुसार किंवा सर्व्हिसेसनुसार तो टॅक्स कलेक्ट होतो. ज्या सर्व्हिसला 5% टॅक्स रेट असेल तो 5% टॅक्स रिसिपियंट करणार, कलेक्ट करणार सप्लायर. राज्याबाहेर सप्लाय केला असेल तर त्याचप्रमाणे IGSTची जी काय रेट असेल 5%, 12%, 8% तो लावून इनवॉइस बनवणार आणि तेवढा टॅक्स कलेक्ट करून तो गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, ही सप्लायरची. आता हा जो टॅक्स कलेक्ट केला याच्यामध्ये इनवॉइस बनवताना काही चुका झाल्या असतील, रेट चुकला, व्हॅल्यू चुकली, व्हॅल्यू कमी झाली, जास्त झाली, तर मग त्याच्यासाठी त्याच्या रिव्हिजनसाठी, करेक्शनसाठी क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट बनवले जातात. मग जर डेबिट क्रेडिट नोट बनवले असतील तर तेही विचारात घ्यावे लागतील. म्हणजे आपण ही अमाऊंट बघतो इकडे, तुम्ही खाली ज्या ह्या अमाऊंट बघताय त्याची एकूण टोटल केली तर इतका टॅक्स कलेक्ट केलं जाईल, एवढी अमाऊंट देणं लागतो. पण ह्या अमाऊंटमध्ये जर ह्या इनवॉइसच्या संदर्भामध्ये ह्या इनवॉइसमध्ये काही करेक्शन असेल तर त्यासाठी या संबंधित या रिलेटेड काही क्रेडिट नोट, डेबिट नोट जर बनल्या असतील तर मग त्या विचारात घेऊन त्या ह्यातनं वजा किंवा अधिक कराव्या लागतील. आता वजा किंवा अधिक मी असं का म्हणतोय लक्षात घ्या.
सप्लायरच्या बाजूने जर विचार केला, सप्लायर पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला, तर ज्यावेळेस सेल होतो टॅक्स इनवॉइस सप्लायर बनवतो. याच्यामध्ये काही व्हॅल्यू वाढली, जर सप्लायरची व्हॅल्यू वाढत असेल, तर समजा एखादी वस्तू 110 ला विकायची होती आणि ती मी 108 जर लावली असतील, तर 2 रुपये व्हॅल्यू वाढली, तर या 2 रुपयाची वाढीव व्हॅल्यूसाठी सप्लायर डेबिट नोट बनवणार. पण तेच 108 लावले असतील आणि 106 लावायला पाहिजे होते, तर 2 रुपये कमी करायचे असतील, तर मग सप्लायर तेवढी व्हॅल्यू मायनस करण्याकरता क्रेडिट नोट बनवेल. म्हणजे टॅक्स इनवॉइस सप्लायरसाठी व्हॅल्यू वाढली तर डेबिट नोट. जर गुड्स परत आले, गुड्स सेल केलेले गुड्स परत आले, तर व्हॅल्यू कमीच होणार आहे गुड्स कमी झाल्यामुळे, मग त्यावेळेस क्रेडिट नोट बनते. आता सप्लायर जो असतो, सप्लायर करता सेल असतो, सप्लायर हा सेल्स करतो. तर मग रिसिपियंट करता काय होतं, रिसिपियंट करता किंवा जो बायर आहे त्याच्याकरता काय होतं, परचेस होतं. आता जर टॅक्स इनवॉइस मध्ये व्हॅल्यू वाढत असेल तर सप्लायर डेबिट नोट बनवतो. मग जर व्हॅल्यू वाढत असेल परचेसची, तर मग रिसिपियंट करता तीच डेबिट नोट रेकॉर्ड होईल क्रेडिट नोट म्हणून. आणि इथे व्हॅल्यू कमी झाली तर सप्लायर इश्यू करतो क्रेडिट नोट आणि रिसिपियंट बायर रेकॉर्ड करतो त्याला डेबिट नोट म्हणून. एवढं लक्षात घ्या. इथपर्यंत क्लिअर असेल तर मी पुढे जातो. पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे, मग तुम्हाला काय करता येईल. जर का तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये 100% सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे माहिती असण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये काय काय कुठे कुठे स्टोर आहे, त्याचा वापर कसा करायचा, इन्फॉर्मेशन गॅदर करण्याकरता तुम्ही कुठली माहिती तिथून घ्यायची, रजिस्टर कुठले मागवायचे आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे कळलं पुरेसे आहे. तुम्ही काय 10 सॉफ्टवेअर असतील, 10 सॉफ्टवेअर शिकू शकत नाही. टॅली हे अनेक सॉफ्टवेअर मधलं एक सॉफ्टवेअर आहे, पण त्याच्यामध्ये कशा प्रकारे डेटा स्टोअर होतो. तर ज्या वेळेस सेल होईल, सप्लाय होईल, सेल होईल टॅक्स पेअर. जर सप्लायर असेल तो काय करेल, इनवॉइस बनवेल, सेल झाला, सेलची एंट्री होईल, टॅक्स इनवॉइस इश्यू करेल. टॅक्स इनवॉइस मध्ये जर का काय ऍडिशन झाली त्या व्हॅल्यू मध्ये तर डेबिट नोट, आणि व्हॅल्यू कमी झाली तर क्रेडिट नोट. त्याच्या अपोजिट रिसिपियंट एंट्री करेल, त्याच्या अपोजिट रिसिपियंट कडनं एंट्री होतील. एवढं क्लिअर झालंय, मला एवढं सांगा फक्त, एवढं क्लिअर झालंय का. म्हणजे मला हे कळलं की सगळ्यांना प्रॉपर माझा आवाज जातोय, प्रॉपर व्हिडिओ दिसतोय, हे पण मला क्लिअर होईल. मध्ये कोणीतरी विचारलंय मला आता की स्टार्ट करा, चालू झालंय का.
आता ज्या प्रकारे सेल्सचं आहे त्याच प्रकारे परचेसचं आहे. म्हणजे माझ्याकडे काय पाहिजे, परचेस बघायला जसं मी इकडे सांगितलं की जसं सेल सांगितलं सेल मी बघीन, सेल नंतर इकडे पुढे जाऊन क्रेडिट नोट, जे गुड्स परत आले त्याच्या क्रेडिट नोट आहे मी त्या बघतोय. बघा आता जे गुड्स परत आले, आता एकंदरीत जी टोटल व्हॅल्यू असेल त्या टोटल व्हॅल्यू मधनं जे गुड्स परत आले, बघा इकडे 9% गुड्स परत आले, एजीएसटी मध्ये पण 9% हे म्हणजे 18% रेट असलेले गुड्स हे परत आले. त्यामुळे एकूण जी व्हॅल्यू आहे सेल्सची, त्या सेल्सच्या एकूण व्हॅल्यू मधनं एवढी व्हॅल्यू कमी होईल, ही व्हॅल्यू कमी होईल. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला क्लिअर झालं की नाही झालं? बघा मी काय सांगितलं, तुमच्याकडून उत्तर आलं नाही तर मला परत दाखवायला लागतं, कारण मला असं वाटतं तुम्ही उत्तर देत नाही, तुम्हाला कळलेलं नाही. इथे मी पहिले काय दाखवलं, सेल रजिस्टर. इथे आलो, हे सेल रजिस्टर काढलं. सेल रजिस्टर मधली एकूण व्हॅल्यू किती आहे ती मला मी खाली दाखवली. आता याच्यामध्ये मी टोटल करणार, सीजीएसटी किती, एचजीएसटी किती, आयजीएसटी किती, टोटल करणार. याच्यामध्ये कारण वेगवेगळे रेट आहे, यातून मी टोटल करणार. टोटल केल्यानंतर ही टोटल सगळी केली, मला समजणार मग की सीजीएसटी मध्ये किती पेबल आहे, एजीएसटी किती पेबल आहे आणि आयजीएसटी किती पेबल आहे. ही जी टोटल आहे या टोटल मधना जे गुड्स परत आले किंवा ज्याची व्हॅल्यू डिफरन्स आहे, अशा प्रकारे बघण्याकरता मग ह्याच्या अगेन्स्ट काय क्रेडिट नोट बनले आहेत का. इथे मी क्रेडिट नोट काढणार. तुमच्याकडे एक काय पाहिजे, एक पाहिजे सेल रजिस्टर मायनस क्रेडिट नोट. हे जर केलं तर ह्यातनं काय होईल, ह्यातनं तुम्हाला किती अमाऊंट कलेक्ट केली आहे रिसिपेंट कडनं, बायर कडनं, टॅक्स पेअरनी, हे कळेल. त्याचप्रमाणे परचेस आहे, हे परचेसला येईल, हे परचेस हा इनवर्ड सप्लाय. समजा आता हे माझं अकाउंट असेल तर मी किती सेल केलाय, किती गुड्स परत आले, म्हणजे सेल केलेले गुड्स मायनस परत आलेले गुड्स. जो टॅक्स द्यायचा आहे तो कलेक्ट केलेला टॅक्स आहे, पण तेवढा टॅक्स दिला जात नाही. त्यातनं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचा असेल तर मग आयटीसी किती आहे काढायला लागेल. मग आयटीसी काढण्याकरता जेवढा परचेस केलाय त्याची अमाऊंट आहे, जेवढा परचेस केलाय त्याची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला खालीकडे दिसते. ही एकूण अमाऊंट जी आहे ही परचेस केलेल्या अमाऊंटची आहे, परचेस केलेल्या गुड्सची आहे. तर इथे जे काही सर्व्हिसेस गुड्स घेतले असतील त्याची एकंदरीत अमाऊंट किती आहे. मग इथे वेगवेगळ्या रेट प्रमाणे तुम्हाला खाली दिसेल की अमाऊंट किती आलेली आहे. ही अमाऊंट तुम्हाला इकडे दिसेल. आणखीन पुढे कॉलम असतील तर पुढे दिसतील. पुढे आणखीन कॉलम आहेत 12, 18 सगळं दिसते, काही पुढे गेलेलं नाहीये. खाली आणखीन रो असू शकतात, खाली आहेत, हे सगळं दिसते समोर. आता ह्याच्या गुड्स जे इनवर्ड आले, परचेस केले, ह्याच्या अगेन्स्ट काय वॉचर टाईप मध्ये गेलो, डेबिट नोट आहे. गुड्स परत केले किंवा व्हॅल्यू कमी झाली कुठल्या कारणास्तव तर हे आहे. म्हणजे इथे परचेस मायनस जे गुड्स परत गेले त्याचा हा हिशोब आहे, लिस्ट ऑफ डेबिट नोट, आणि हा इथे पिरियड दिलेला आहे. रिटर्न जर क्वार्टरली असेल तर मी 3 महिन्याचा पिरियड घेऊन बघेन, जर मंथली असेल तर मंथली बघेन. आपण एक्झाम्पलला कमी वॉचर्स रेकॉर्ड केले त्यामुळे काहीतरी त्यात भरलेला वाटावा म्हणून मी 3 महिन्याचा आता मला दाखवतो. तुम्ही ऍक्च्युअली ज्या प्रॅक्टिकली कोणाचा ऑडिट करायला जाल तिथे हजारो रेकॉर्ड असतात तुमच्याकडे. इथे 4 असो किंवा 4 लाख असो, तुम्हाला फक्त खालची ही व्हॅल्यू आहे ती बघायची आहे, एकंदरीत व्हॅल्यू किती आहे. ही व्हॅल्यू तुम्ही बघितली
या व्हॅल्यू प्रमाणे तुम्हाला त्याचा कॅल्क्युलेशन करायचं आहे, किती ITC मिळणार आहे, किती ITC मॅक्झिमम मिळू शकतो. वॉचर टाईप मी पहिले सेलला गेलो, सेल मधनं तुम्हाला मी दाखवलं सेल रजिस्टर. महत्त्वाचं डॉक्युमेंट काय आहे, डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे सेल रजिस्टर. सेल रजिस्टरमध्ये तुम्हाला इथे सेल वाउचर्स जे काय सेलचे इनवॉइस बनले ते दिसत आहेत, तुम्हाला सेलचे इनवॉइस इकडे दिसत आहेत. मग या सेलच्या इनवॉइसच्या अगेन्स्ट काय बनले, मी परत परत सांगतोय, तेच लक्षात घ्या. क्रेडिट नोट बनले, क्रेडिट नोट. मग सेल मायनस क्रेडिट नोट, जी व्हॅल्यू येईल ती येईल, किती टॅक्स द्यायचा आहे. आणि ITC कळण्यासाठी काय आहे, एक परचेस आणि दुसरं परचेस मायनस डेबिट नोट. खाली पण इथनं पण काढू शकतो. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर एकदा तुम्ही ॲपमधनं बाहेर या, बंद करा ॲप, परत चालू करा. कोणाला बफरिंग वगैरे होत असेल, व्यवस्थित क्लिअर नसेल, अनिल सर तुम्हाला प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही काय करा, ॲपमधनं बाहेर पडा, बंद करा ॲप, परत चालू करा पहिल्या पाहिजे. बाकीच्यांना बरोबर येते, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? माझ्या मोबाईलवरती बरोबर येते. आता येतोय म्हणजे अगोदर येत नव्हता. यारोज सर अगोदर काय प्रॉब्लेम होता का? माझ्याकडे बरोबर येतोय आवाज, माझ्याकडे क्लिअर आहे. तुमचा काय नेटचा इश्यू असेल तरच प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मी पुढच्या मुद्द्यावरती येतो, लक्षात घ्या. मी पुढच्या मुद्द्यावरती येतो. म्हणजे मला पहिले मी हे क्लिअर करतोय की माझ्याकडे हे जे सॉफ्टवेअर आहे त्यावर तुम्हाला मी हे डेमॉन्स्ट्रेट करतोय. यातून मला दाखवायचं काय, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तुम्हाला मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय की हे 4 प्रकारचे रजिस्टर जे आहेत, परचेज रजिस्टर, सेल रजिस्टर, क्रेडिट नोट आणि डेबिट नोट, याचा संबंध आउटवर्ड सप्लायशी आहे, इनवर्ड सप्लायशी आहे. संबंधित जे रजिस्टर असतील ते तुमच्याकडे आले पाहिजे, ते तुम्हाला मिळाले पाहिजेत पूर्णपणे. त्यातली जी माहिती आहे ही तुमच्याकडे असली पाहिजे. आता ह्या माहितीच्या आधारावरती काय केलं जातं, जो आउटवर्ड सप्लाय आहे तो G-1 दाखवला जातो. म्हणजे सेल्स आणि सेल्स रिटर्न जर असतील तर मग हे G-1 अपलोड केले असतील. हे G-1 आहे माझं. ह्यात तुम्हाला जे दिसतंय त्याच्यामध्ये जो सेल्स आहे माझ्याकडे, मग तो मला कॅटेगराईज करायला लागतो. मग इकडे B2B, इथे स्पेशल इकॉनॉमिक झोन मधला, मग 4A 4B, हे सगळं मी GST क्लासमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तिकडच्या तुम्ही व्हिडिओला पण त्या लेक्चर असेल अपलोड झालेलं, तुम्ही बघू शकता. हे सगळं मी पूर्ण हे सगळे प्रत्येक याच्यामधले कॉलम एक्सप्लेन केले. तर जो काय आउटवर्ड सप्लाय आहे तो B2B इकडे गेलाय 357 मेजर हे आहे.
तो इकडे गेलाय, सप्लायर वाईज इथे रिसिपियंट वाईज सगळा गेला इकडे आणि बायर प्रमाणे तो गेलेला आहे. आणि त्याचबरोबर B2C जो आहे तो इकडे त्याचे इनवॉइस टाकले जात नाहीत, हे रेट वाईज जातं. प्रत्येक स्टेटमध्ये काय रेट आहे त्या रेट प्रमाणे इकडे काय होतं ते दाखवलं जातं. म्हणजे B2B आणि B2C, बाकी एक्सपोर्ट नाहीये इकडे. B2C लार्ज जे काही प्रकार असतो तो पण नाहीये. B2C लार्ज म्हणजे वरती तुम्हाला दिसेल इथे की टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय कोणाला केलाय, राज्याबाहेर केलाय आणि 1 लाखाच्या वरती अमाऊंट असेल, 1 लाखाच्या वरती अमाऊंट असेल तर तिथे दाखवली जाते. आणि मग त्यात पण परत 3 कॅटेगरी आहेत त्याप्रमाणे दाखवलं जातं. म्हणजे असं ह्यात जात नाही. आता B2B इकडे आहे, B2C इकडे आहे आणि खाली बघा इकडे हे नील रेट आहे किंवा इथे एक्झाम्प्ट आहे ते इकडे दाखवतात. किती एक्झाम सप्लाय नील रेट सप्लाय तो इकडे येतो आणि नॉन GST इथे येतो. आणि आपला मुद्दा फक्त एवढाच आहे, इनवॉइस आणि क्रेडिट नोट. इथे जे B2C ला येतं त्याच्यामध्ये इनवॉइस वजा क्रेडिट नोट करून ही अमाऊंट आलेली आहे. आणि जर व्हॅल्यू वाढली असेल, डेबिट नोट जर असेल तर हे सगळं वजाबाकी करून एकंदरीत अमाऊंट किती आहे ती इथे आलेली आहे B2C ची. पण B2B ला क्रेडिट वरती परिणाम होत असल्या कारणाने B2B च्या इकडे इनवॉइस बनवल्या जातात. अनरजिस्टर्ड जर असेल, B2C जर असेल तर इकडे नेट अमाऊंट येते, इकडे नेट अमाऊंट येते. इथे बघा लिहिल्यावरती टॅक्सेबल सप्लाईज नेट ऑफ डेबिट नोट्स अँड क्रेडिट नोट्स टू अनरजिस्टर्ड पर्सन. म्हणजे इथे इनवॉइस प्लस डेबिट मायनस क्रेडिट जे काय असेल ते करून एकंदरीत व्हॅल्यू इकडे येते. आणि जर का मी सप्लाय केलाय आणि गुड परत आले, सेम मंथला परत येईल किंवा मागच्या महिन्याची व्हॅल्यू या महिन्यात कमी होते, मग इकडे जेव्हा येईल किती असे रेकॉर्ड आहेत ते इथे दिसतील तुम्हाला. हे कोणाचे 1 आहेत, कोणाचे 2 असतील, कोणाचे 6 असतील. इकडे 6 आहेत तर 6 दिसतील. यांच्या इकडे या प्रकारच्या क्रेडिट नोट आहेत. आता ह्याच्यामधनं हे मी अपलोड केल्यावरती, हे इकडे फर्निश केल्यावरती एकंदरीत व्हॅल्यू मला किती देणं आहे, किती देणं आहे. इथे व्ह्यू समरीला क्लिक केलं तर तुम्हाला खाली इकडे आकडा दिसतो, सगळ्या कॅटेगरी मिळून किती देणं आहे, किती टॅक्स देणं लागतो. CGST किती आहे, HGST किती आहे हे दिसतं इकडे. क्लिअर आहे एवढं. मी जो वेळ घालवला अगोदर त्यातनं मला हे सांगायचं आहे की ते जे काय आउटवर्ड सप्लाय आहे, मग तो टॅक्स इनवॉइसचा असो, डेबिट क्रेडिट नोटचा असो, आउटवर्ड सप्लाय संबंधित जे डॉक्युमेंट बनलेत ते अपलोड झाल्यानंतर एकंदरीत लायबिलिटी किती आहे, जी एकूण लायबिलिटी आहे ती इकडे समोर मला दिसते GSR 1 ला की IGST ची लायबिलिटी किती आहे, IGST किती आहे, CGST किती आहे आणि HGST किती आहे. आणि मग हाच आकडा मला इकडे खाली दिसतो, तोच आकडा मला खाली दिसतो. आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की हा आकडा जो देणं आहे हा GSR 1 ला दिला जातो का GSR 3B ला दिला जातो. हा पे कुठे करायचा आहे, हा पे करण्यासाठी GSR 1 आहे का GSR 3B आहे, रिप्लाय करा. उत्तर चुकलं तरी चालेल, रिप्लाय सगळ्यांनी करायचं. की ज्या वेळेस मी एप्रिलमध्ये इथे दिसते डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस GSR 1, याच्यामध्ये आउटवर्ड सप्लाय दाखवला. मग ते B2B असो, B2C असो, मग त्याचा संबंधित क्रेडिट नोट, डेबिट नोट हे सगळं दाखवलं. मग ती अमाऊंट इथे पे करायची असते का. तर ह्याला काय म्हटलं जातं, इकडे आउटवर्ड स्टेटमेंट म्हटलं जातं. इथे फक्त आउटवर्ड तुमचं स्टेटमेंट आहे.
आणि रिटर्न जो म्हटला जातो बघा इथे खाली दिले मंथली रिटर्न. जीएसटीआर 1 आउटवर्ड सप्लाय बद्दल माहिती द्यायची आहे आणि जीएसटीआर 3B ला काय म्हटलं खाली मंथली रिटर्न. शब्द काय इकडे मंथली रिटर्न. मी हा ओपन करतो आणि इथे काय येतं बघा इकडे समोर काय दिसतं मला काय दाखवतं इकडे की सिस्टम जनरेटेड समरी फॉर जीएसटीआर 3B आणि इकडे जीएसटीआर 3B टेबलमध्ये हा जो 3.1 आहे हा लायबिलिटीज आहे. हा जीएसटीआर 1 मध्ये जी आपण दाखवलंय अपलोड केलंय ते इथे काय होईल सोर्स फ्रॉम. मग 3.1 ला जीएसटीआर 1 मधला काय येतं जो सप्लाय दाखवला याची व्हॅल्यू दाखवली B2B B2C आणि क्रेडिट नोट डेबिट नोट ह्या सगळ्या विचारातून एकंदरीत जी अमाऊंट देणं आहे ती या जीएसटीआर 3B मध्ये येते. तसंच काय परचेस केलंय त्याच्यावर जो रिव्हर्स चार्ज आहे म्हणजे इथे परचेस केलं त्यावर टॅग द्यायचा. इथे सेल केलंय त्याच्यावर टॅग द्यायचा. 3.1 मध्ये 3.1 A-B-C हे कॉलम आहेत हे आउटवर्ड सप्लाय संदर्भातले आहेत आणि 3.1 मध्ये जे परचेस केलंय त्याच्यावरचा टॅक्स देणं आहे. सप्लायरनी जर जीएसटीआर 1 भरला असेल तर मी परचेस केलंय मला काय टॅक्स देणं आहे परचेस वरती तो रिव्हर्स चार्ज त्याला म्हणतात तो इथे येतो. फॉरवर्ड चार्ज रिव्हर्स चार्ज हे जीएसटी लॉ मधले कन्सेप्ट आहेत. त्यामुळे फक्त इथे एवढंच लक्षात घ्या की जीएसटी लॉ प्रमाणे आउटवर्ड सप्लायची लायबिलिटी भरायची आहे ती 3.1 मध्ये A-B-C-E मध्ये लायबिलिटी किंवा सप्लायची व्हॅल्यू तिकडे येईल आणि जो इनवर्ड सप्लाय घेतलाय त्याच्यावरती जी अमाऊंट पे करायची ती रिव्हर्स चार्ज 3.1 मध्ये येईल. तसंच सप्लायरनी जो जीएसटीआर 1 भरलाय म्हणजे माझ्या सप्लायरने जीएसटीआर 1 भरलाय मी परचेस केलंय माझा इनवर्ड सप्लाय त्याचा ITC मला इथे दिसणार आहे. ती अमाऊंट या जीएसटीआर 2B मधना ऑटो पॉप्युलेट होते. ती ऑटो पॉप्युलेट होते आणि ती व्हॅल्यू मला या कॉलम मध्ये मिळेल. जीएसटीआर 1 माझा मी भरलाय त्यातनं लायबिलिटी माझी इथे दिसेल. माझा ITC मला इथे 4A1345 4D2 इथे हे कॉलम अफेक्ट होतील त्याच्यामुळे. आता मी ओपन करून तुम्हाला दाखवतो बघा. मध्ये इथे लायबिलिटी आहे. लायबिलिटी आउटपुट सप्लायची पण आहे इनवर्ड सप्लायची पण आहे. तर या व्हॅल्यू आपण टाईप करत नाही जसं जीएसटीआर 1 भरला जातो इथे ही अमाऊंट जी आलेली आहे ती अमाऊंट जीएसटीआर 1 मधना इथे ऑटो पॉप्युलेट होते. त्याच्यामध्ये काय बदल असेल परिस्थितीनुसार काय बदल करणं आवश्यक असेल तर तो बदल इथे करता येतो. लक्षात घे बदल इथे लॉक नाहीये काहीच पण जर बदल केला तर युअर अमाऊंट आणि सिस्टीम कम्प्युटेड याच्यामध्ये फरक होतो आणि मग तो फरक का झाला हे सांगण्या हे जे रिझन आहे ते टॅक्स पेअरला द्यावं लागतं. डिपार्टमेंटने जर विचारलं तुम्ही हा बदल का केला तुम्ही जीएसटीआर 1 ला लायबिलिटी दाखवली तीच लायबिलिटी जीएसटीआर 3B ला पण पाहिजे कारण तुम्ही देणं लागता. आता याप्रमाणे इथे माझी लायबिलिटी कन्फर्म झाली तर मी इथे कन्फर्म म्हणेन लायबिलिटी माझी कन्फर्म आहे. आता या कन्फर्म झालेल्या लायबिलिटीला म्हणजे ही अमाऊंट मी कलेक्ट केलेली आहे पण हेच गुड्स मी जेव्हा विकलेले आहेत त्यावेळेस त्याचा एलिजिबल ITC मध्ये 4 मध्ये या कॉलम मध्ये ITC कॉलम मध्ये इथे येतं ITC. आता इथे ऑल अदर ITC ही अमाऊंट आहे. मी मगाशी विचारलं होतं की पेमेंट कुठे करायचं लायबिलिटी कुठे द्यायची. जीएसटीआर 3B मध्ये तुम्हाला इथे काय होतं समरी येते. जीएसटीआर 1 ची एकूण अमाऊंट ती येते आणि मग त्या एकूण अमाऊंट मधला ही ITC ची अमाऊंट वजा करून जी अमाऊंट पे करायची आहे ती अमाऊंट जीएसटीआर 3B मध्ये त्याचं पेमेंट करायचं आहे. पण ते कशा प्रकारे करायचं आहे हे लक्षात घ्या. आता मी पुढे येऊन सांगतो. हे सगळं मी का परत दाखवतोय हे सगळं का सांगतोय कारण ह्याचं अकाउंटिंग आपण आपल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये केलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगितलं जातं की अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा. अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा हे कुठे सांगितलंय अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा हे जीएसटी लॉ मध्ये सांगितलंय. आणि जीएसटी लॉ मध्ये तुम्ही जर का टॅक्स इनवॉइस बघितलं तर टॅक्स इनवॉइस मध्ये त्या टॉपिक मध्ये काय होतं सेक्शन 31(1) सेक्शन 31(1) 31(2) हे गुड्स किंवा सर्व्हिसेस करता असलेले सेक्शन आहेत. यामध्ये नॉर्मली कशा प्रकारचा इनवॉइस बनेल हे इकडे दिलंय. सप्लाय एक वन टाइम सप्लाय असतो की जसं गुड्स किंवा सर्व्हिसेस दिल्या इनवॉइस बनला अमाऊंट दिली विषय संपला. पण दुसरा असतो कंटिन्युअस सप्लाय. मग कंटिन्युअस सप्लाय साठी पण गुड्स आणि सर्व्हिसेस करता वेगवेगळ्या तरतुदी आहेत इथे 31(4) आणि 31(5) मध्ये.
मग याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय, जसं एखादा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे तर त्यांना कायम ते एक ब्रिज बांधतायत, त्यांना काय पाहिजे, सिमेंट पाहिजे, दगड पाहिजे, आणखीन काय इतर गोष्टी पाहिजे असतील तर ते कंटिन्युअस सप्लायला सांगतात की कॉन्ट्रॅक्टर की आम्हाला जसं आम्ही मागणी करू आम्हाला तुम्ही सिमेंट पाठवा. मग तो 6 महिने प्रोजेक्ट चालणार आहे, वर्षभर चालणार आहे, 2 वर्ष चालणार आहे. मग तिथे काय ते गुड्स किंवा सर्व्हिसेस त्यांना लागतात. मग त्यासाठी ते कशा प्रकारे इन्व्हॉइसिंग करतील, आपण सेक्शन 31 हा इन्व्हॉइस संदर्भातला तरतूद त्यामध्ये आहे. तसंच इकडे आणखीन एक आहे, गुड्स सेंड ऑर टेकन ऑन अप्रुव्हल प्लस सेल्फ केअर रिटर्न. ही गुड्स तुम्ही विकायला ठेवा, विकले गेले तर पैसे द्या, अदरवाईज आम्ही गुड्स परत घेऊन जाऊ, अशा आधारावरती पण, अशा बेसिसवरती पण मार्केटवाला गुड्स सेल्स केले जातात. नॉर्मली सिग्नल गुड्स जे असतात, जसं पंखा आहे किंवा अशा थंडीमध्ये स्वेटर, शाल, छत्रीज वगैरे असतात, पावसाळ्यामध्ये अशा सिग्नल वस्तू ज्या असतात त्या सप्लायर काय करतो, मार्केटला घेऊन जातो आणि तिकडे लोकल सेल करणारे जे असतात ते सांगतात की तुम्ही आमचे गुड्स ठेवा, जर हे विका तुम्ही आणि विकू मला पैसे द्या. विकले गेले तर मग सेल होईल, इन्व्हॉइस बनेल, आणि जर का विकले नाही गेले तर मग ते आम्हाला तुम्ही परत द्या, विका किंवा परत करा. अशा आधारावर सेल केला जातो. त्याचा इन्व्हॉइस कसा बनेल हे 31/7 मध्ये. आणि 31/6 मध्ये जेव्हा सर्व्हिस दिली जाते, सर्व्हिस काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असतं, तर त्या सर्व्हिसच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर सर्व्हिसचा कॉन्ट्रॅक्ट किंवा अग्रीमेंट मध्ये टर्मिनेट केलं तर इन्व्हॉइस कसा बनवायचा, म्हणजे जर सीज किंवा स्टॉप केलं इन्व्हॉइस कसा बनवायचा इकडे दिलेलं आहे. म्हणजे इथे आउटवर्ड सप्लायचे इन्व्हॉइस कसे बनले पाहिजेत याच्या तरतुदी इथे आहे. आता जे काही इकडे सेल झालेलं आहे, आणखीन 31(3) मध्ये स्पेशल केस आहे. तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये म्हणजे रविवार जो क्लास होता त्यात तुम्हाला मी याचा व्हिडिओ ऍपमध्ये अपलोड केला होता की या स्पेशल केसमध्ये कशा प्रकारे सप्लाय होतो आणि कुठले डॉक्युमेंट बनतात हे समजण्याकरता मी तुम्हाला इथला भाग, इथपासून पुढचा भाग जो आहे हा तुम्हाला मी ऍपमध्ये याचा व्हिडिओ दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये इथपासून पुढे बिल ऑफ सप्लाय कधी बनतो याची माहिती पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस एकदम सप्लाय केला जातो त्यावेळेस बिल ऑफ सप्लाय बनतो. एकदम सप्लाय करता बिल ऑफ सप्लाय, टॅक्सेबल साठी टॅक्स इन्व्हॉइस. तसंच जर रिसिपिएंट अनरजिस्टर्ड असेल तर तिकडे एकदम सप्लाय आणि टॅक्स कंपोजिट डीलर असतो तो पण काय बनवतो, बिल ऑफ सप्लाय बनवतो. एक्झाम गुड्स असताना पण काय येतो इकडे, बिल ऑफ सप्लाय येतो. आणि जर अनरजिस्टर्ड रिसिपिएंट असेल तर इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय बनवता येतो, ज्यामध्ये टॅक्स इन्व्हॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय न बनवताना इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय, जिकडे टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झाम सप्लाय एकत्रितपणे सप्लाय होत असेल पण इथे सप्लाय रजिस्टर असेल आणि रिसिपिएंट रजिस्टर असेल तर ह्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ मी मागच्या त्या रविवारच्या क्लाससाठी तुम्हाला त्या ऍपमध्ये अपलोड करून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. प्लस मला हे पुढे घेणार आहे मी हे रिसीट वाउचर हे नसेल बघितलं तर बघा, ऍडव्हान्स घेतला असेल तर मग सर्व्हिसच्या केसमध्ये त्याचा ऍडव्हान्सचा टॅक्स द्यावा लागतो. मग ते सगळे कॉलम जे आहेत ह्याचे कॉलम जे आहेत याचे कॉलम तुम्हाला इकडे GSR 1 मध्ये परत येतील. मग ते तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. जर तुम्हाला रिटर्न कसा भरला गेलाय आणि त्या रिटर्न प्रमाणे त्याचं अकाउंटिंग रेकॉर्ड्स काय आहेत, मग तो GSR 1 बरोबर भरला गेला की नाही भरला गेलाय हे तुम्हाला समजण्याकरता पहिले हे कळलं पाहिजे की सेक्शन 31 मध्ये डॉक्युमेंट कुठले बनवणं गरजेचे आहे. आणि त्यानुसार मग इथे बघा, इथे ऍडव्हान्सचा कॉलम आहे, इथे ऍडव्हान्स काय दाखवलाय का, मग ऍडव्हान्स दाखवला नसेल तिथे ऍडव्हान्स घेतलाय, तुम्हाला ऍडव्हान्स घेतलाय कसा कळेल, जर तुम्ही ऑडिटमध्ये जर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट असेल तर तुम्हाला कळेल की पैसे आले. मग तुम्ही विचारले पैसे कुठून आले, ते बोलले की आम्ही ऍडव्हान्स घेतलाय. मग ऍडव्हान्स सर्व्हिसचा असेल मग त्यांनी इकडे तो दाखवलाय का, जर दाखवला असेल तर मग जेव्हा इन्व्हॉइस बनेल त्यावेळेस त्या इन्व्हॉइस मध्ये ती ऍडव्हान्सची अमाऊंट ऍडजस्ट होईल. म्हणजे समजा 5 लाखाचं समजा अमाऊंट असेल, 1 लाख ऍडव्हान्स घेतले तर इन्व्हॉइस बनेल तेव्हा 5 लाखाचा इन्व्हॉइस बनेल, इन्व्हॉइस इकडे जाईल. इन्व्हॉइस जेव्हा इकडे जाईल तेव्हा इकडे 5 लाखावरती टॅक्स देणं नसेल, इथे 4 लाखावर टॅक्स देणं असेल, कारण की 1 लाख ऍडव्हान्स मध्ये ज्यावेळेस घेतले त्यावेळेस टॅक्स दिलाय. मग ती ऍडजस्टमेंट करण्याकरता परत इकडे ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स आहे. मग ह्या संदर्भातली पहिले तुम्हाला तरतूद माहिती पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ तिकडे अपलोड करून दिलेला होता. रिसीट वाउचर त्यामध्ये बनते. रिसीट वाउचर बनल्यानंतर जर का कुठल्याही कारणास्तव सप्लाय झाला नाही, ते अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं तर मग त्याच्या अगेन्स्ट रिफंड वाउचर इश्यू होतं हे सांगितलेलं आहे. मग हे डॉक्युमेंट्स आहे. मग याचा इफेक्ट GSR 1 ला जातो. हे सगळं आउटवर्ड सप्लायची संदर्भातलं आहे. आणि जो इनवर्ड सप्लाय होतो ज्याच्यावर टॅक्स द्यायचा आहे, आता जर रिसिपिएंट हा रजिस्टर असेल तर मग तो टॅक्स भरणार आहे.
आणि सप्लायर जर का अनरजिस्टर असेल, सप्लायर जर का अनरजिस्टर डीलर असेल किंवा सप्लायर जर अनरजिस्टर पर्सन असेल, तर मग काय केलं जातं, इथे या तरतुदीप्रमाणे सेल्फ इनवॉइस स्वतः म्हणजे एक टॅक्स पेइंग डॉक्युमेंट आहे की हे काहीतरी इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय, त्याच्यावरती किती रुपये त्या गुड्सची किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू आहे, गुड्सची किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूवरती ज्या पर्सेंटनी टॅक्स देणं आहे ते एक डॉक्युमेंट रेकॉर्ड होतं. आणि ते कोण रेकॉर्ड करतो, रजिस्टर कोणी घेतलेलं आहे, इथे रिसिपेंटनी घेतलंय. मग रिसिपेंट त्याच्यावरती काय करतो, टॅक्स देणं लागतो. त्यामुळे तो डॉक्युमेंट बनवेल. त्याची तरतूद जी आहे 31(3)(f) मध्ये आहे आणि त्याचा रूल जो आहे तो रूल 47A प्रमाणे हे येईल आणि कंटेंट जे असतील ते रूल 46 प्रमाणे असतील. 46 मध्ये कंटेंट आहे आणि इथे मग रूल याप्रमाणे तो डॉक्युमेंट बनेल या प्रकारे. आणि ते कधीपर्यंत बनवायचं याच्या टाइम लिमिट पण दिलेलं आहे, त्या टाइम लिमिटमध्ये तो बनवायचा. इथे कळतं की हे डॉक्युमेंट किती व्हॅल्यू आहे याची आणि किती व्हॅल्यूवरती किती अमाऊंट हा टॅक्स रेकॉर्ड करायचा आहे. एक लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन कुठे घडते, त्याचे काय डॉक्युमेंट बनतायत आणि जे डॉक्युमेंट बनतायत त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती जीएसटीआर 1 भरला जातोय. जीएसटीआर 1 भरला जातोय. किंवा जर का मी इन्व्हर्ट सप्लाय आता बोललो तुम्हाला, मग इन्व्हर्ट सप्लायवरती टॅक्स देणं आहे तर ते कुठे द्यायचं आहे, जो टॅक्स द्यायचा आहे इन्व्हर्ट सप्लायवरती तो द्यायचा आहे जीएसटीआर 3B. जेव्हा मी काढीन त्यावेळेस मला जीएसटीआर 3B मध्ये जो टॅक्स द्यायचा आहे तो इकडे 3.1D तुम्हाला दिसेल. या डी मध्ये मी अमाऊंट बघा दिसते तुम्हाला 507 आणि ही अमाऊंट जी आली आहे इथे काय झालंय, हा रजिस्टर सप्लायर आहे, त्यांनी काय केलं जीएसटीआर 1 भरला पण टॅक्स जमा करण्याची जबाबदारी त्याची नाहीये. जसं एक पोर्टर आहे, पोर्टर काय करतो, त्याचं जीटी आहे पोर्टर, तो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देतो. तर त्याच्याकडनं ह्यांनी 507 रुपयाची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली तर 507 वरती जो काय इकडे अमाऊंट पेबल आहे ती तुम्हाला इकडे दिसेल. तुम्हाला ही 2.5% सीजीएसटी आहे आणि 2.5% एजीएसटी दिसतो. हे पोर्टरचा इनवॉइस आहे. आता ही अमाऊंट कुठनं आली, तर ही अमाऊंट जी आलेली आहे ही जीएसटीआर 1 भरला पोर्टरनी आणि त्यानंतर त्याचा जीएसटीआर 2B मध्ये ही अमाऊंट आली असेल आणि तिथनं किती ऑटो पॉप्युलेट झालेली आहे. मी तुम्हाला ते पण दाखवू शकतो. एप्रिल मध्ये आलो, जीएसटीआर 2B आहे. इथे आयटीसी अवेलेबल, आयटीसी नॉट अवेलेबल, आयटीसी रिव्हर्सल, हे असे वेगवेगळे कॉलम येतात. आता इथे मी आयटीसी अवेलेबल मध्ये आलो. इकडे वरती बघा पहिला एक एक ऑप्शन बघा. हे इकडे एक पहिला आहे, इकडे पुढे बघता येईल. हे इकडे आहे इन्व्हर्ट सप्लाईज आणि खाली तिसरा पण आहे, हे आयडी कडनं आहे. आणि इथे इन्व्हर्ट सप्लाईज लायबल फॉर रिव्हर्स चार्ज हे आलं इकडे. हे दिसतं 3.1D ला जाईल हे त्यांनी सांगितलं इकडे. मी तुम्हाला सोर्सेस सांगतोय, डेटा कसा कुठनं येतो हे लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला त्याचा अनालिसिस करायला लागेल. जर तुम्हाला हा भाग समजून घ्यायचा आहे, तुम्ही जर ऑडिट करत असाल तुम्हाला काय चेक करायचं असतं ऑडिटमध्ये, तर रिटर्न बरोबर तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुम्ही काय चेक कराल की त्यांनी रिटर्न भरलेलं आहे आणि मग तुम्ही जेव्हा बुक मध्ये बघायला जाल ट्रायल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस हे नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्हाला पहिले काय चेक करायचं आहे, सेल रजिस्टर परचेस रजिस्टर, मग त्याचे टॅक्स इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट दिल्या त्याचा एव्हीबी बनलाय का तुम्ही चेक कराल. ही माहिती तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे स्टॉक रजिस्टर, टॅक्स इनवॉइस क्रेडिट नोट डेबिट नोट ही तुम्हाला त्या ठिकाणच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये असेल. त्याच्या आधारावर त्यांनी जीएसटीआर 1 भरलाय, त्याच्या आधारावर त्यांनी 3B टॅक्स भरलाय, त्याच्या आधारावरती 2A 2B मध्ये डेटा आलाय आणि मग त्या सगळ्याच्या आधाराप्रमाणे डेटा जीएसटीआर 9 किंवा 9C मध्ये गेला असेल. जर तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित परफॉर्म करायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पेमेंट रेकॉर्ड्स हे तुम्हाला बुकमध्ये मिळतील की पेमेंट किती केलंय, पेमेंट किती आलंय. मग पेमेंट किती केलंय, पेमेंट किती आलंय याच्यावरून जर का आरसीएम मध्ये टॅक्स द्यायचा आहे, रिव्हर्स चार्ज मध्ये टॅक्स द्यायचा आहे, ऍडव्हान्स वरती टॅक्स द्यायचा आहे, मग पेमेंट आल्यानंतर त्या पेमेंटशी संबंधित काय टॅक्स देणं आहे ऍडव्हान्स वरती ते दिलंय की नाही दिलंय. मग हे तुम्ही जेव्हा बघाल त्या बुकमध्ये जाऊन एंट्री बघाल त्यावेळेस तुम्हाला हे कळेल.
आजचा माझा फोकस लक्षात घ्या कशावर आहे, की कशा करता आपण हे बघतोय, कशासाठी बघतोय आपण बुक, आपण टॅली कशा करता बघतोय. एक्झाम्पल म्हणून मी टॅली सॉफ्टवेअर घेतलंय, कशासाठी बघतोय ते तुम्हाला व्हेरीफाय करता आला पाहिजे डेटा तुमच्या ऑडिटसाठी, इन्स्पेक्शनसाठी, की इथे काय रेकॉर्ड झालेले आहे, इथे परचेस, सेल, डेबिट नोट, क्रेडिट नोट काय आल्यात, त्याच्या अगेन्स्ट पेमेंट, रिसीट, पेमेंट व्हाउचरमध्ये एंटर केले असतील तर त्याच्याप्रमाणे टॅक्स काय देणं आहे का, हे व्हेरीफाय करण्याकरता तुम्ही हे बघत आहात. बाउंड टॅक्स झाला, मी बोलतोय, मला एक बॅकग्राऊंड क्लिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवणार आहे टॅलीमध्ये कशा प्रकारे येईल. इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर मला तुम्ही यस रिप्लाय करू शकता, किंवा आणखी तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारू शकता. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कळलाय, मी कशा करता हे सगळं सांगतोय. सेल रजिस्टर, परचेज रजिस्टर, क्रेडिट नोट, डेबिट नोट याचा उपयोग तुम्हाला रिटर्न भरलं गेलंय ते व्हेरीफाय करण्याकरता, त्या व्हॅल्यू तुम्हाला मॅच करण्याकरता, क्रॉस चेक करण्याकरता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय गेले पाऊण तास. स्क्रुटिनीमध्ये कसं असतं, जीएसआर 1 आहे, तुमच्याकडे ईवे बिल आहे, जीएसआर 3B आहे, त्याच्यावरच्या व्हॅल्यू तुम्ही अनालिसिस करून रिटर्न बरोबर भरला की नाही भरला हे बघता. पण ज्या वेळेस डिपार्टमेंटला असं वाटतं की जीएसआर 1, जीएसआर 3B जरी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अॅक्युरसी असली तरी पण आपण इनडेप्थ डेटा चेक केला पाहिजे. जर इनडेप्थ डेटा चेक करायची गरज असेल तर मग तिथे सेल रजिस्टर क्रेडिट नोट, डेबिट नोटशी कम्पेअर होतील, परचेज रजिस्टर पण क्रेडिट नोट, डेबिट नोटशी कम्पेअर होतील आणि मग तुम्हाला फायनली कळेल की आउटपुट टॅक्स बरोबर मॅच होतो की नाही. जो रेकॉर्ड झालेला आहे त्यांच्याकडे आता जे रेकॉर्ड मेंटेन करायचे ते रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी ती जी प्रोव्हिजन आहे ती सेक्शन 35 बघाल तुम्ही, 35(1) मध्ये दिले आहे. 35(1) मध्ये दिलेलं आहे जीएसटी ऍक्ट मध्ये की कुठल्या प्रकारचे लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स आणि प्लेस ऑफ मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स, ही तरतूद जी आहे ही हे सांगते की प्रोडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गुड्स किती ते बघायचे, इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय, स्टॉक ऑफ गुड्स, तसंच आयटीसी किती अवेल केलाय, आउटपुट टॅक्स पेबल आणि पेड किती आहे, हे रेकॉर्ड मेंटेन करायला सांगितले. आता हे रेकॉर्ड एकाच सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करायला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही. आता समजा माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये मी बिलिंग करत असेल, बिलिंग होईल. दुसरं एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये मी स्टॉक रेकॉर्ड मेंटेन करतो. तिसरं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये एक समजा एक्सेल आहे, तर एक्सेलला सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे की किती आयटीसी घेतलाय, किती आउटपुट टॅक्स देणं आहे. म्हणजे जर आता मी काय केलंय, मी तुम्हाला मागच्या वेळेला दाखवलं इकडे की इथे जेव्हा मी एंट्री करतो तेव्हा खाली पुढे जाऊन डेबुक मध्ये मला सगळ्या एंट्री दिसतात. मग तुम्हाला मी यात काय दाखवलं की याच्यामध्ये मला इकडे मी पुढे मी काय इथे अशा या एंट्री पास करतो, इकडे लायबिलिटी किती आहे हे मला दिसतं. बघा आता जरा ही आयजीएसटी ची लायबिलिटी किती आहे हे कळतं, ही सीजीएसटी ची कशी आहे हे कळतं, आणि मग एजीएसटी किती आहे हे कळतं. ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट माझी टोटल अमाऊंट ही देणं आहे, ही माझी जीएसआर 1 ला गेलेली आहे. ही अमाऊंट जीएसआर 1 ला गेलेली आहे आणि हीच अमाऊंट तुम्हाला इकडे जीएसआर 1 ला आलेली दिसेल. आणि जे मी परचेस केलंय, आता परचेस मधला माझा एक विषय राहिला तो मी पूर्ण करतो की इकडे तुम्हाला जो रिव्हर्स चार्ज आहे, या रिव्हर्स चार्ज मध्ये हे बघा 12.68 आहेत. याच्याकडे ऍक्च्युली मी हे काढलं होतं पण मग थोडासा मी वेगळा पॉईंट सांगितला. हे बघा इकडे ही जी अमाऊंट आलेली आहे ही अमाऊंट दिसतं पोर्टर आहे. तुम्हाला पोर्टर शब्द वाचता येतोय का बघा इकडे. पोर्टर नावाचा हा एक जीटी आहे, तो काय करतो, तो टॅक्स इनवॉइस बनवतो पण तो टॅक्स कलेक्ट करत नाही. त्याचं कंप्लायन्स असं आहे, तो त्याचा नंबर टाकेल, जीएसआर 1 भरेल, तो जीएसटी 3B मध्ये काही देणं लागत नाही.
तो काही आयटीसी घेत नाही. त्याचा आयटीसी तो ज्याला सप्लाय करेल त्याला घेता येईल, पण त्याला अमाऊंट भरायची आहे, कॅशमध्ये पे करायची आणि मग आयटीसी घ्यायचं. तर त्याचं काम एवढंच आहे, जीटीची जबाबदारी एवढीच आहे या पोर्टरची, की त्यांनी अशा प्रकारे तिकडे ऑप्ट केलंय की म्हणजे त्याला ऑप्शन असतो की त्याला 5% फॉरवर्ड चार्ज घ्यायचा आहे का रिव्हर्स चार्ज घ्यायचा आहे. 12% जर त्यांनी ऑप्शन चूज केला तर 12% फॉरवर्ड चार्ज असतो आणि त्यात पोर्टरला आयटीसी मिळाला असता, पण पोर्टरला आयटीसी नकोय, त्याला आयटीसी नकोय आणि त्याला फॉरवर्ड चार्ज पण नकोय. तर 5% रिव्हर्स चार्ज हा ऑप्शन त्यांनी चूज केलेला आहे. आणि एकदा ऑप्शन चूज केला का वर्षभर त्याला त्याच ऑप्शन प्रमाणे कंप्लायन्सेस करायला लागतात. आणि साधारण जानेवारी ते मार्च हा एक पिरियड असतो ज्यामध्ये जर त्याला नेक्स्ट इयर करता काय बदल करायचा तो बदल करू शकतो. पण त्यांनी हा ऑप्शन चूज केलाय रिव्हर्स चार्ज आणि तोच त्यांनी कायम ठेवलाय घेतल्यापासून. त्यामुळे काय होतं, तो जीएसटी 1 भरतो आणि मग त्याची अमाऊंट, त्याची इनवॉइसची इन्फॉर्मेशन इकडे जीएसटीआर 2B ला येते. आणि मग ही अमाऊंट जी आहे जीएसटीआर 2B ला जी येते ती अमाऊंट काय होते, ही 3B मध्ये खाली बघा जीएसटीआर 3B ऑन पेमेंट, तिकडे तुम्हाला दिसेल की तिकडे पेमेंट करायचे आहे. हे तिकडे 3.1D मध्ये दाखवायचं असतं की जो परचेज केलाय त्यावरचा टॅक्स द्यायचा आहे तिकडे दाखवायचा असतो. मग ज्या वेळेस मी रिटर्न बघतोय त्यावेळेस मला संबंधित त्या जीएसटीआर 1 ची संबंधित आता डेटा कुठे जाईल, 3B जाईल. 3B डेटा कुठला येतो, जीएसटीआर 1 वरना येतो आणि 2B वरना पण येतो. 2B ना कुठला येतो, तर जो सप्लायरनी रिव्हर्स चार्ज डेटा दाखवलाय त्याच्यावर टॅग द्यायचा आहे. 3.1D मध्ये रिव्हर्स चार्जवर जो टॅग द्यायचा आहे, परचेजवर जो टॅग द्यायचा आहे तो इकडे हा जो एवढा मी दाखवलाय हा सेल आहे, हा सेल आहे. सेलची अमाऊंट कुठे जाईल 3B मध्ये, लक्षात घ्या सेलची अमाऊंट कुठे जाईल, 3B करतो. हा जो मेसेज फ्लॅश करतो हाच करतो की जीएसटीआर 1 मधला डेटा आलाय, जीएसटीआर 2B चा डेटा आलाय, तो कुठे आलाय हे यात सांगितलंय. आणि त्याप्रमाणे इकडे 3.1 मध्ये हे जीएसटीआर 1 मधनं आलेलं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स हे जीएसटीआर 1 मधनं आलेलं आहे, हे लक्षात घ्या. नील रेटेड हे पण जीएसटीआर 1 मधनं आलंय, पण हे जे डी मधलं आहे हे 2B तनं आलंय, जे पोर्टरने अपलोड केलं होतं ते इकडे आलंय आणि याच्यावरती हा टॅग द्यायचा आहे इथे आलेलं आहे. आणि हे नॉन जीएसटी आउटवर्ड सप्लाय इथे अमाऊंट काय आलेली आहे. जो टॅग द्यायचा आहे आउटवर्ड सप्लायवरती किंवा इनवर्ड सप्लायवरती ती अमाऊंट इथे येते. आणि ह्याचा जो आयटीसी आहे तो इलिजिबल आयटीसी आता हे जीएसटीआर 2B तनं आलेलं आहे. हे फॉरवर्ड चार्ज मध्ये जे सप्लायरने जीएसटीआर 1 भरलाय त्यातनं अमाऊंट इथे आलेली आहे. हे एवढं जर तुमचं क्लिअर झालं असेल तर मग मला पुढच्या क्लासला पुढचे अजून कन्सेप्ट घ्यायचे. इथे हे जे आहे रिव्हर्सल, हा जो रिव्हर्सलचा पॉइंट आहे ह्या रिव्हर्सल मध्ये मला इथे हे जे पॉइंट घ्यायचे पुढे हे कळण्याकरता तुम्हाला हे क्लिअर पाहिजे एवढं. ओके, आता ही अमाऊंट जी वर दिसते तीच खाली दिसते, ही अमाऊंट वर दिसते तीच इथे खाली दिसते, मध्ये इथे काही भरलेलं नाहीये. जे परचेस केलं त्यातला जेवढा इथे डेटा आलेला आहे परचेसचा आयटीसी जेवढा आलेला आहे तेवढा सगळा आयटीसी इलिजिबल आहे. पण त्यातला कुठला आयटीसी इलिजिबल नसेल तर मग त्याचं अकाउंटिंग पण होईल आणि त्याचं अकाउंटिंग होईल त्याप्रमाणे इथे जीएसटीआर 3B मध्ये तेवढी अमाऊंट इथे दाखवली जाईल. म्हणजे जर डिपार्टमेंटला असं वाटत असेल की एखाद्याने टॅक्स आउटवर्ड सप्लाय बरोबर दाखवलाय, इनवर्ड सप्लाय बरोबर दाखवलाय, पण त्यांनी रिव्हर्सल नाही केलं, म्हणजे त्याला असा कुठला आयटीसी होता जो रिस्ट्रिक्टेड आहे, जो ब्लॉक्ड आहे आयटीसी, तो त्यांनी रिव्हर्स नाही केला. तो त्यांनी रिव्हर्स जर केला नसेल आयटीसी रिव्हर्सल मध्ये तो जो इफेक्ट दाखवायला पाहिजे दाखवला नसेल तर मग ते कसं कळणार, मग ते त्याचे बुक्स ऑफ रेकॉर्ड चेक केल्यानंतरच कळणार. इनवर्ड सप्लाय मध्ये त्यांनी काय घेतलंय, त्यांनी जे घेतलं तर मी पोर्टल तुम्हाला दाखवलं तर पोर्टलला पेमेंट केलेलं आहे, पोर्टलला पेमेंट केलंय त्याची एंट्री माझ्या बुकमध्ये येईल.
आता फूड किंवा बेवरेजेस वरती आयटीसी रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, किंवा काही कन्स्ट्रक्शन वगैरे केलं असेल त्याच्यावरचं आयटीसी रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. आणि जर इकडे त्यांनी सगळं आयटीसी घेतला असेल आणि जर त्यांनी इथे खाली काही रिव्हर्सल केलं नसेल आणि जर लक्षामध्ये ते स्क्रुटिनीमध्ये येणार नाही, स्क्रुटिनीमध्ये हे कळणार नाही, तर ज्या वेळेस ऑडिट किंवा इन्स्पेक्शन केलं जाईल आणि त्याचे अकाउंट बुक्स ऑफ रेकॉर्ड सगळे चेक केले जातील तेव्हा ते कळेल. आणि त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही इन्स्पेक्शनला गेला, ऑडिटला गेलात, तर तुम्हाला बुक्स ऑफ रेकॉर्ड बघायला लागतील आणि त्यातनं हे कळेल. आता परत मी इथं मुद्द्यावरती या की लायबिलिटी करता किती लायबिलिटी आहे, मी इथे एंट्री केली, ही एंट्री केली. त्यानंतर इकडे आयटीसी किती आहे ही एंट्री केली. त्याचप्रमाणे इकडे मग ही लायबिलिटी जी आहे याच्या अगेन्स्ट आयटीसी किती आहे ही एंट्री केली आणि किती जीएसटी पेबल आहे ही मी वेगळी एंट्री केली. मला असं वाटतं ही ह्या एंट्री ज्या 3 एंट्री मी केलेल्या क्लोजिंग एंट्रीज या तुम्हाला कळल्या नसतील. या 3 एंट्रीज तुम्हाला मी का केलं हे तुम्हाला कळलंय, उद्देश कळलाय, पण जे मी डेबिट क्रेडिट दिलंय ते तुम्हाला तेवढं व्यवस्थित कळलं नसेल असं मला वाटतं. बाकीचं कळलं असेल, कशा करता आपण काय करतोय हे कळलं असेल, पण ह्या 3 एंट्रीज मी करतो त्याला मी डेबिट क्रेडिट देतो, त्यात तुम्हाला नक्की थोडंसं कन्फ्युजन असेल, थोडंफार नाही तुम्हाला कन्फ्युजन असेलच त्यामध्ये. तुम्ही रिप्लाय करा तुम्हाला आता याबद्दल काय वाटतं, की तुम्हाला ह्या क्लोजिंग एंट्रीज तुम्हाला डिफिकल्ट वाटतात का. तुम्हाला सेल रजिस्टर कळलं असेल, पर्चेज रजिस्टर कळलं असेल, डेबिट क्रेडिट नोट कळलं असेल, पण तुम्हाला ह्या क्लोजिंग एंट्रीज मी ज्या करून दाखवल्या हे प्रत्येक महिन्याच्या एंडला आम्ही या क्लोजिंग एंट्रीज करतो. आणि ह्या क्लोजिंग एंट्रीजचा इफेक्ट काय होतो, या क्लोजिंग एंट्रीज केल्यानंतर मग इथे बॅलन्स शीट जेव्हा काढतो तेव्हा बॅलन्स शीटला इथे काही दिसत नाही, इथे लायबिलिटी पे केलेली आहे काही दिसत नाही. आणि जर आयटीसी कॅरी फॉरवर्ड झालेला असेल तर तो इकडे दिसतो की किती आयटीसी जमा आहे. जो आयटीसी जमा असतो कॅरी फॉरवर्ड केलेला असतो तो इथे डॅशबोर्डला मी बघाल इथे दिसतो. हा बघा दिसतं इथे क्रेडिट लेजर एवढा आयटीसी इकडे काय जमा आहे. या टॅक्स पेअरचा जे रिटर्न फाईल होतो त्यावेळेस लायबिलिटीपेक्षा जास्त जर त्यांनी परचेस केला असेल तर इकडे आयटीसी जमा होतो. मग अशा प्रकारे जेव्हा आयटीसी जमा होतो तेव्हा त्याची एंट्री माझ्याकडे माझ्या सॉफ्टवेअरमध्ये टॅली सॉफ्टवेअरमध्ये या प्रकारे येते. तर मी त्या क्लोजिंग एंट्रीज करतो त्यामुळे इथे हे येतं. हे अशा प्रकारे एवढ्या ॲक्युरेटली हे सॉफ्टवेअर वरती माझी एक कंट्रोल असल्या कारणाने मी हे करू शकतो, पण हे मी इतर कोणालाही करताना बघितलेलं नाही तुम्हाला सांगतो. कारण की जे लोक बिलिंग करतात, परचेस सेल बँकेच्या एंट्रीज करतात, त्या लोकांना ह्या एंट्रीज करण्याकरता जे त्या सॉफ्टवेअरमध्ये कमांड पाहिजे, त्यांच्याकडे जो कोण एंट्री करणारा व्यक्ती असतो, डेटा एंट्री ऑपरेटर असतो, तो बऱ्याच वेळा त्याला कॉमर्स बॅकग्राऊंड नसतं, त्यांना आर्ट सायन्स कुठल्याही फॅकल्टीचा माणूस चालतो. आणि ते लोक काय करतात, त्यांना डेटा एंट्री स्क्रीन ज्याप्रमाणे येते सेल्सची, परचेसची, डेबिट नोटची, ती कशा प्रकारे डेटा फीड करता एक कळतं, ते एंट्री करतात. इव्हन बँकेची एंट्री पण ते लोक करू शकतात, कारण त्यांना एकदा सांगितलं अशा प्रकारे एंट्री करा तर ते करतात. त्यामुळे या क्लोजिंग एंट्रीज ते करत नाही. मग त्यांना टॅक्स किती भरायचा आहे हे कॅल्क्युलेट कोण करून देतो, त्यांना ह्या डेटावरना त्यांचा रिटर्न फाईल करणारा जो व्यक्ती असेल, तो सीए असेल किंवा आणखीन कोण टॅक्स कन्सल्टंट असेल, तो त्यांना काय करून देतो, त्यांना एक्सेल मध्ये सांगतो की किती टॅक्स देणं आहे. त्यामुळे त्यांचं वर्किंग किंवा त्यांचं एकंदरीत जे काय टॅक्स किती पेबल आहे, किती आयटीसी आहे हे इथे दिसत नाही, ते सगळं तुम्हाला त्यांचं वर्किंग मध्ये दिसेल. आणि त्या प्रकारे त्यांनी डेटा मेंटेन केलेला असेल तर इथे मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड मध्ये सांगितलेलं की डेटा तुम्ही रेकॉर्ड करा, मेंटेन करा, ते रेकॉर्ड मेंटेन करतात. एकाच सॉफ्टवेअरमध्ये सगळा डेटा येत नाही, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये तुकडा डेटा असतो. तुम्ही मागाल त्यांच्याकडे की तुम्हाला टॅक्स देणं किती दाखवा, तुमच्याकडे काय रेकॉर्ड्स आहेत, तुम्ही रेकॉर्ड मागाल, त्यांना रेकॉर्ड द्यायचे. तर तुम्ही रेकॉर्ड मागाल, ते बोलतील आमचा डेटा आम्ही इनवॉइस कुठले बनवले, त्यांच्या फाईलला काय असेल ते देतील, प्लस डेटा दाखवतील. तो असा एक्सेलचा वेगळा दाखवतील, टॅलीचा वेगळा दाखवतील,
आणि तुम्हाला व्हेरीफाय काय करायचं आहे, त्यांनी जो काय रिटर्न भरलेला आहे तो बरोबर भरलाय की नाही भरलाय हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. मग जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कळलं तर तुम्हाला काय अशी एंट्री केलेली मिळणार नाही, तुम्हाला करायची पण नाही एंट्री, तुम्हाला एंट्री अशी करायची पण नाही. ही एंट्री आली की ह्या एंट्री आम्ही केल्या म्हणून तिथे एंट्री आली. ह्याच्यामध्ये ही एंट्री मी जे लोक कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतात त्यांना पण मी 4 वेळा 5 वेळा सांगतो, तर त्यांना पण तेवढं समोर बसून बाजूला बसून पण सांगितली तरी ती त्यांच्या डोक्यामध्ये पटकन शिरत नाही. आणि तुम्ही कुठलाही सिस्टम हँडल केलेलं नाहीये. बेसिकली इथे बौद्धिक क्षमतेचा प्रश्न नाहीये, इकडे काय निरीक्षण केलं जातं, तुमची निरीक्षण क्षमता, तुमचं मी एक लॉजिक सांगतो त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, ते लॉजिक, ऑब्झर्वेशन, काय ट्रान्झॅक्शन आहे, या सगळ्याचा अनालिसिस करून तो अनालिसिस, ते ऑब्झर्वेशन आणि ते लॉजिक हे वापरून या एंट्री केलेल्या आहेत. आणि ह्याच्यातनं कळतं की जी लायबिलिटी काढली आहे ती बरोबर आहे की नाही. जो आयटीसी घेतलाय तो बरोबर आहे की नाही याच्याकरता याचा आधार काय, बेसिस काय, तर मी याचं वर्किंग केलं आणि त्या वर्किंग कशाच्या बेसिसवरती केलंय की माझ्याकडे सेल रजिस्टर काय, डेबिट नोट काय, क्रेडिट नोट काय, याच्या आधारावर मी वर्किंग केलं आणि त्या वर्किंग प्रमाणे ह्या एंट्री केल्या. जर तुम्ही सिस्टम कुठला वापरलेला नसेल, स्वतःहून तुम्ही जर का ऑपरेट केलेलं नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन राहणारच. आणि तरी पण मी जेवढं सांगतो जेवण ज्याला कळलं असेल त्याचं मग एकदम शार्प माइंड आहे, एकदम एक्सेप्शनल केस आहे. मग कळलं असेल ते कोणाला की हे डेबिट क्रेडिट कसं झालं हे जर कोणाला कळलं असेल ही एंट्री, ह्या ज्या 3 क्लोजिंग एंट्रीज मी दिल्या शेवटी, या 3 एंट्री सोडून बाकीचं क्लिअर झालं आहे की नाही एवढे मला सांग. मागच्या क्लासला काय केलं, मी फोकस टॅलीवर ठेवला होता, त्यामुळे मी काही गोष्टी फटाफट दाखवल्या, फास्ट दाखवल्या. आता मी ते कशा करता केलं, टॅलीमध्ये मी जे काय तुम्हाला दाखवलंय कशा करता दाखवलं हे मी आज तुम्हाला एक्सप्लेन केलंय. म्हणजे कुठेतरी मेंटली कोण मागे पडला असेल आणि अगोदरचे क्लास त्यांनी इमानदारीत पाहिले असतील तर त्याला कनेक्शन प्रॉपर त्याचं व्हावं म्हणून मी एवढा वेळ घालवतोय आज. याच्यामध्ये ना खूप कॉन्सन्ट्रेशन आणि खूप फोकस पाहिजे, तर हे कळणार आहे की डेटा कसा फीड झालाय, तो कशा प्रकारे जी 1 ला गेलाय, कशा प्रकारे 2B गेलाय, कशा प्रकारे 3B आलाय. जी 1 आणखीन 3B ऑनलाईन आहे, पण तो त्या डेटाचा सोर्स काय, बेस काय, तर इकडे काय बनवलंय डॉक्युमेंट, या डॉक्युमेंटमध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन होतं त्यानुसार ते डॉक्युमेंट बनले गेलेत आणि त्याप्रमाणे त्याचं पेमेंट आलेत किंवा दिली गेलीत, या आधारावरती डेटा सगळा पोर्टलला गेलेला आहे.
आता मी पुढे जातो. मी तुम्हाला इकडे दाखवलं बघा, इकडे हे दिसतं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर दिसतं इथे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता प्रत्येक वेळेस ज्यावेळेस रिटर्न फाईल केला जातो, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस रिटर्न फाईल केला जातो त्यावेळेस काय होतं लक्षात घ्या. एक लायबिलिटी आहे आणि दुसरं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. त्या लायबिलिटी जर का 1000 असेल आणि जर इनपुट टॅक्स क्रेडिट 900 असेल तर अमाऊंट पेबल किती येईल, यातनं ही अमाऊंट वजा करून 100 रुपये पेबल येईल. एक 1000 लायबिलिटी आहे, 900 ITC आहे, तर ऑब्वियसली पेबल त्यातला डिफरन्स येईल. पण असंही होऊ शकतं, असंही होतं बऱ्याच वेळा की लायबिलिटी 1000 आहे आणि ITC 1100 किंवा ITC 1200. तर ह्या केसमध्ये काय होतं की ही जी अमाऊंट आहे 1000 पे करायला यातले 1000 पुरतात आणि तरीही 200 उरतात, हे जे 200 उरलेत ते 200 उरलेले याप्रमाणे दिसतं. रिबी ज्यावेळेस भरला जाईल त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला रिबी भरल्यानंतर अशी अमाऊंट इथे दिसते. ही अमाऊंट का दिसते, कारण की तिकडे काय केलं गेलंय, लायबिलिटीपेक्षा ITC जास्त रेकॉर्ड झालेला आहे. आणि हे आपल्याला पाहण्यासाठी आपण इकडे जाऊ शकतो. तुमच्या पण इथे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये पण तुम्हाला या गोष्टी येत असतील की लायबिलिटी किती रेकॉर्ड झाली होती, लायबिलिटी किती होती. आता इथे जानेवारी रिटर्न फाईल केला असेल फेब्रुवारीमध्ये किंवा 21/2 फाईल केलं, मग इथे लायबिलिटी किती होती, रिव्हर्स चार्जची लायबिलिटी किती होती हे दिसतं. हे 3,03,478 सेंट्रल टॅक्स आणि 3,03,478 स्टेट टॅक्स आणि रिव्हर्स चार्ज मध्ये पण खाली अमाऊंट दिसते. आणि खाली तुम्हाला इथे दिसतं कॅश मध्ये अमाऊंट भरलेली आहे. हे बघा, हे जे 2801 आहे हे खाली इथे कॅश मध्ये भरलेले आहे आणि प्लस इथे अमाऊंट कॅश मध्ये भरलेली आहे. म्हणजे इथे काय होतं, ITC कमी होता, डिफरन्शियल अमाऊंट कॅश मध्ये भरायला लागली, हे इथे दिसतं. फायनली इथे अमाऊंट काही उरली नाही, सगळी अमाऊंट भरली गेली, हे इकडे दिसतं. सेकंड, हे 20 मार्चला रिटर्न भरलाय फेब्रुवारीचा, त्याची अमाऊंट किती आली इकडे ती दिसते. IGST ची अमाऊंट पेबल किती इथे दिसते, CGST पेबल दिसते, तुम्हाला दिसतंय व्यवस्थित. हे बघा, ही जी एकूण अमाऊंट आहे ही अमाऊंट अदर दॅन रिव्हर्स चार्ज आणि रिव्हर्स चार्ज मध्ये ही अमाऊंट आलेली.
आणि ही 153 ही कॅशमध्ये भरलेली आणि ही पण इथे अमाऊंट कॅशमध्ये भरलेली आणि ITC मधनं भरलेली अमाऊंट ही कॅश लेजरने किती भरली ही अमाऊंट दिसते आणि क्रेडिटने किती अमाऊंट दिली ही दिसते. देणं किती एकूण 6,25,999 मग ते या स्वरूपात दिलं गेलं हे खाली दिसतं. आता हे पण एक रीड करण्याचं हे समजून घेण्याचं हे पण एक कौशल्य आहे. याचं पण एक अनालिसिस आहे, याचं पण एक निरीक्षण आहे. तुम्ही घेऊन बसाल त्याच्यावरती थोडासा वेळ द्याल मग तुम्हाला हे कळेल. जर का तुम्हाला ऑडिट करायचं असेल तर ऑडिट हे वेगळ्या प्रकारे त्याने अनालिसिस केला जातो. त्यातली तुमचे काही ऑब्झर्वेशन्स असतील, डेटा अनालिसिस असेल, मग तो त्यांच्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे असेल, त्यांनी दाखवलेल्या रिटर्न्स प्रमाणे असेल, पण नक्की कुठली माहिती बघायची आणि मग त्याचा काय आधार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे वारंवार का सांगतोय कारण की हे तुम्हाला फोकस करून कॉन्सन्ट्रेशन करून इथे अटेन्शन स्पॅन चांगला असेल तुमचा तुम्हाला एक कळेल. एवढं याच्यामध्ये आहे. हे झालं माझं फेब्रुवारी. पुढे आलो आता मार्चचं बघा. आता मार्च रिटर्न फाईल केला 19 एप्रिल. 19 एप्रिलला इथे खाली इथे बघा इथपर्यंत मार्च झालं. इथे मग इथे मी आलो, इथे अमाऊंट दिसते. डेबिट किती झाली, रिव्हर्स 4 डेबिट किती झाली आणि क्रेडिटची अमाऊंट बघा. आता इथे बघा काय झालेलं आहे. ही एकूण अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट इथे पण आहे. सेम आहे. जेवढी वर दिसते तेवढीच खाली दिसते. इथे काय झालं होतं ह्या केसमध्ये जेवढी अमाऊंट वरती आहे तेवढीच खाली आहे. इथे ITC जास्त होता. या केसमध्ये ITC जास्त होता आणि तो ITC 19/4ला जास्त ITC होता. आता जर मी इथे येईन आणि इकडे येऊन रजिस्टर बघीन, क्रेडिट लेजर बघीन, क्रेडिट तर इथे दिसतं किती क्रेडिट आलेलं. आता हे आकडे तुम्हाला 3B पण मिळतील. जर मी मार्चचा 3B काढला तर मार्चच्या 3B मध्ये मला ही लायबिलिटी पण दिसेल आणि त्याच्यासमोर मला किती अमाऊंट क्रेडिट गेली हे पण दिसेल. मला हे पण दाखवतो इकडे. मार्चचं मी बोलतोय. बी जेव्हा फाईल केला तेव्हा इथे बघा वर 236 जो आकडा आहे वरती ह्या भागातला जो आकडा आहे इथे आकडा दिसतोय. हा 236 आहे आणि ITC किती आहे बघा इकडे दिसतोय 258 आहे. म्हणजे इथे काय झालंय ITC कॅरी फॉरवर्ड झाला. इथे कॅश मध्ये लायबिलिटी भरायला लागली नाही. इथे कॅश मध्ये लायबिलिटी भरायला लागली नाही. आणि ह्या पिरियडमध्ये RCM मध्ये पण काही लायबिलिटी नसल्यामुळे कॅश मध्ये अमाऊंट काय भरलीच गेली नाही आणि त्यामुळे इथे काय दिसतंय, इथे तुम्हाला काय दिसतंय
अमाऊंट जी एक्स्ट्रा होती ITCची 30,613 ही इथे दिसते. आता ज्या वेळेस मी रिटर्न फाईल करायला जाईन एप्रिल महिन्याचा, त्यावेळेस हा ITC उपलब्ध आहे. तो ITC उपलब्ध आहे हे लक्षात घ्या. आता मी GSR 1 फाईल केला एप्रिलचा, 3B फाईल करायचा आहे. आणि मी इकडे जेव्हा येईन मंथली रिटर्न, बघा GSR 1 फाईल दिसतो खाली, स्टेटस फाईल काय दाखवतो GSR 1 आणि 3B फाईल करायचं आहे. मी जेव्हा म्हणेन प्रिपेअर ऑनलाईन, आता माझ्याकडे 256,820 GST पेबल आहे. 256,820 GST पेबल आहे. खाली ITC मध्ये बघा हे 256 आहे ते 252 आहे. आता इथे जर का ही अमाऊंट तुम्हाला दिसते ITC 4,000 कमी समथिंग दिसतो तुम्हाला. 820 आहे, इकडे 842 आहे. पण अगोदरचा ITC जमा आहे. त्यामुळे जेव्हा मी याचं पेमेंट करायला जाईन त्यावेळेस अगोदरचा ITC जो तिकडे जमा आहे तो याच्यामध्ये वापरता येईल आणि काही इथे GST भरायला लागणार नाही असं दिसतंय. कळते मी मला काय म्हणतोय. इथे मी प्रोसेस टू पेमेंट जेव्हा करीन, प्रोसेस टू पेमेंटला हे केल्यानंतर मला इकडे दाखवतो की पहिला भाग दाखवतो मला 3B फाईल करणार पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये की कॅश लेजरला अमाऊंट किती आहे, क्रेडिट लेजरला अमाऊंट किती आहे हे मला इथे दिसतं. क्रेडिट लेजरला अमाऊंट किती आहे हे दिसतं. आता किती अमाऊंट क्रेडिटला जमा होईल आणि ह्यात काय म्हटलं, इन्क्लुडिंग करंट मंथ बॅलन्स. अगोदरचे 30,000 आणि आता या महिन्याची जी अमाऊंट आहे ती मिळून अमाऊंट किती होते, 283 GST आहे. आणि भरायला किती आहे अमाऊंट 256 आहे. मग इथे जर का तेवढी अमाऊंट जेवढी भरायला आहे त्याहून जास्त अमाऊंट जर ते क्रेडिट लेजरला असेल तर परत काय होईल, करंट मंथचा जो ITC आहे तो आणि प्रिव्हियस पिरियडचा तिकडे जो जमा ITC आहे तो वापरून इकडे CGST आणि HGST सेट ऑफ होऊ शकतो. आता जर का तुम्हाला हे रिटर्न बरोबर भरलं की नाही भरलंय हे चेक करायचं असेल तर ह्याचा आधार काय, परचेस, सेल, क्रेडिट नोट, डेबिट नोट. आज मी याला फोकसच ठेवलाय. आज मी जो फोकस ठेवलाय तो कशावर ठेवलाय आणि मी आजच्या क्लासचं टायटल पण हेच दिलं होतं की सेल्स, परचेस, रजिस्टर आणि क्रेडिट, डेबिट नोट, रजिस्टर. आता ह्या सेलवरना आणि म्हणजे क्रेडिट नोट याच्यावरना तुम्ही डिटरमाइन कराल की तुमची लायबिलिटी किती आहे, आता ही लायबिलिटी जर का 1,000 रुपये आली तर 1,000 भरायचे आहेत का, याचं उत्तर आहे नो. आता या 1,000 मध्ये ITC समजा 900 येत असेल तरच 100 भरायचे आहेत आणि ITC जर का 1200 आला तर उलटे 200 काय होतील, कॅरी फॉरवर्ड होतील. मग इथे तुम्हाला डिटरमाइन जसा लायबिलिटी आहे तसा तुम्ही इथे काय कराल, कॅल्क्युलेट कराल, कॅल्क्युलेशन ऑफ इलिजिबल ITC पण केला जाईल, आणि मग काय कॅल्क्युलेशन ऑफ इलिजिबल ITC तुम्ही कराल आणि मग तुम्हाला काय की किती रुपये पेबल आहे. जर इथे पेबल 900 आले तर 100 भरायचे आहेत आणि जर पेबल 1200 आले तर काही कॅश म्हणजे भरायला लागणार नाही. आणि हेच दाखवणं, हेच याच प्रकारे काम करणं, रिपोर्ट करणं हे टॅक्सपेअरचं काम आहे. आणि टॅक्सपेअरने जे रिपोर्ट केलंय ऍज पर GST प्रोव्हिजन ते बरोबर केलेलं नाही असं जेव्हा डिपार्टमेंटला वाटतं त्यावेळेस जेव्हा इन्स्पेक्शन असेल, ऑडिट असेल त्यावेळेस ITC घेतलाय तो बरोबर घेतला की नाही तरतुदीप्रमाणे हे चेक करायचं तुम्हाला. तुम्ही कसं चेक करणार, त्याचा आधार काय. त्यामुळे मी फोकस ह्याच्यावर ठेवला होता आज.
आता जर तुम्हाला याचं महत्त्व कळलं असेल तर मग तुम्हाला मी ज्या एंट्रीज सांगतो, हे सगळ्या एंट्रीज तुम्हाला मी सांगतो आणि त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो, तर ते तुम्हाला एकदम फोकस राहून कॉन्सन्ट्रेट करून ऐकायला लागेल. तुमचं अटेन्शन स्पॅन चांगला असेल तर तुम्ही पेशन्सली ऐकू शकाल. त्यामुळे आज मी काय केलं, थोडा विचार केला की ऐकणारे कंटाळत आहेत, ते बोर होत आहेत. बेसिकली कशा करता आपण करतोय हे त्यांना क्लिअर झालं नसेल, म्हणून मी आजचा क्लास हे क्लिअर करण्यात घालवला. जर हेतूच जर का आपल्याला स्पष्ट नसेल तर कशा करता आपण हे बघतो, हेच मग इंटरेस्टिंग, त्यात तुम्हाला मजा वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही, रस वाटत नाही त्यामध्ये की आपण एवढा वेळ देऊन एवढं लक्ष ठेवून. मोबाईल जर खूप लहान दिसतं. तुम्ही जर पीसीवर बघत असाल, लॅपटॉपवर बघत असाल तर तुम्हाला थोडं मोठं दिसेल, पण कंटाळा पण होतं मोबाईल छोट्या अक्षरात दिसणं, कारण टॅलीची ही सगळं छोटं दिसतं. तर मी उद्याच्या क्लासला तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन परत एकदा सांगेन. आणि मी मागच्या वेळेला 14 एंट्र्या केल्या होत्या. 14 एंट्र्या करून त्याच्यामध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करतात, त्यामध्ये मी एका महिन्यामध्ये 14 एंट्र्या केल्या होत्या. आता टोटल मी 32 एंट्रीज घेतलेल्या आहेत. या 32 ट्रान्झॅक्शन मधना एकतर ITC युटिलाइज झाल्यानंतर कॅश भरला येतो, मग त्यावेळेला कशी एंट्री होईल. आणि जर का इथे ITC जास्त असेल आणि कॅश नाहीये म्हणजे ITC कॅरी फॉरवर्ड होईल. प्लस IGST ची लायबिलिटी असेल तेव्हा कशा प्रकारे ITC सेट ऑफ होतो. आणि ज्यावेळेस IGST चा ITC असेल तेव्हा तो कशा प्रकारे ITC युटिलाइज केला जातो. या सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज त्यामध्ये घेऊन ते केलेलं आहे. एक्सरसाइज जे केलंय त्याच्यामध्ये ज्या शक्यता आहेत त्या शक्यता विचारात घेऊन मी 32 एंट्री घेतलेल्या आहेत. आणि ऑब्व्हियसली हा विषय जो आहे तो थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, थोडा नाही बराच कॉम्प्लिकेटेड आहे, गुंतागुंतीचा आहे. जे रेग्युलर ज्यांनी सगळे लेक्चर केले असतील, रेग्युलर केले असतील आणि जे वेळ देऊन तीव्र इच्छा दर्शवून हे बघत असतील त्यांना कळणार. आणि मी पण तेवढ्या इंटेन्शनली तुम्हाला सांगतोय परत की काही गोष्टी ह्या तुम्हाला पुन्हा बघणं गरजेचं आहे. एक लेक्चर एकदा बघितलं त्यात पण मध्ये काहीतरी घरामध्ये बसलेले आहात, काहीतरी इकडे बघताय, मध्ये एखादा पॉईंट स्किप झाला तर पुढचं कळत नाही. मग पूर्ण फोकसनी बघितलं तर कळेल. कशा करता अकाउंटिंग मधल्या एंट्रीज कुठल्या असतात, त्या कशा प्रकारे बघायचा, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी मागच्या क्लासात घेतलं होतं. पण ते मला असं वाटलं की खूप घाईघाईत झालं आणि त्याचा इंटेन्शन तेवढा क्लिअर नव्हता, म्हणून मी आजचा क्लास संपूर्ण देऊन आजचा उद्देश क्लिअर केलाय की कशासाठी ते सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आणि फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन बघणं गरजेचं आहे. आणि स्वतःहून काहीतरी ते तुम्ही प्रयत्न कराल, तुम्हाला काय गोष्टी कळतील. आणि इथे मी हा क्लास थांबवू इच्छितो आणि उद्याच्या क्लासला मी पुन्हा एकदा हे सगळं एक्सप्लोर करीन आणि या सगळ्या एंट्री ज्या आहेत ह्या मी घेईन. याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड रिव्हर्स चार्जच्या एंट्रीज असतील, तसंच ऍडव्हान्स घेतलाय त्याची ऍडजस्टमेंट आहे ते पण कॉम्प्लिकेटेड असेल. तुम्ही मेंटली जर का काही गोष्टी या प्रकारे समजून घ्यायच्या फ्रिक्वेन्सीला आलात तर तुम्हाला RCM पण कळेल आणि तुम्हाला मग ते ऍडव्हान्स अकाउंटिंग असंच असतं. अकाउंटिंगमध्ये सगळ्यांना अकाउंटिंग जमत पण नाही आणि जे काही अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे ते वापरून ते रेकॉर्ड केलेलं आहे. तर तुम्हाला ते सगळं येणं गरजेचं नाहीये. मी गाडी चालवतो, तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे. मला गाडीचं इंजिन मध्ये काय बिघडलंय मी मेकॅनिकल जाऊन सांगतो, हे बाबा हे बघ हा आवाज येतोय म्हणजे हे बिघडलं, हे कर. मला पंक्चर झालेलं कळतं, मी जातो पंक्चर काढून गेलो. तुम्हाला तेवढं पाहिजे. तुम्हाला पंक्चर काढायला शिकायचं नाहीये, तुम्हाला फक्त कळलं पाहिजे कुठला प्रॉब्लेम कुठे आहे. मी एवढं फक्त बघितलं किंवा हे समोर दिसतंय याच्यामध्ये पेमेंट काढा, हे पेमेंट कुठनं आलंय, हे पेमेंट आलंय, हे पेमेंट गेलंय, बँक स्टेटमेंटमध्ये पेमेंट येतात, सेल केलाय, परचेज केलाय, डेबिट नोट क्रेडिट नोट मारल्यात, त्याचे इफेक्ट तुम्हाला कळले पाहिजे. त्याचं अकाउंटिंग कसं झालंय, कशा प्रकारे झालंय ते एकदम डिटेलमध्ये कळलं. चांगली गोष्ट नाही कळलं तरी पण तुम्हाला रिटर्न बरोबर ते व्हेरीफाय करता आलं पाहिजे. त्या कारण जेवढं बेसिक माहिती पाहिजे तेवढं तुम्हाला मी सांगितलंय. आणि तुम्हाला काय माहिती नाहीये हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला काय माहिती नाहीये तर तुम्हाला डेबिट क्रेडिट
मी घेतलं पहिल्या क्लासला की डेबिट केव्हा द्यायचं, क्रेडिट केव्हा द्यायचं, पण ते त्याच्याकरता खूप प्रॅक्टिस लागते. ज्याला गरज वाटेल त्याने त्या लेवलला शिकावं, आणि नाही शिकला तरी काय अडणार नाहीये, करता येणार नाही, बघता येणार नाही, ऑडिट करता येणार नाही असं नाही, पण तुम्हाला ते मग कशा प्रकारे टेक्निक वापरायचं हे ठरवायला लागेल. तुमचं स्किल आणि तुमच्या मर्यादा ह्याचा सगळ्याचा तुम्हाला सांगोपांग विचार करून कशा प्रकारे तुम्ही तुमची ड्युटी परफॉर्म करू शकता हे तुम्हाला ठरवायला लागेल, बघायला लागेल. रिपिटेशन तुम्हाला कमी करायचे असेल ते तुम्हाला स्किल वाढवायला लागेल. आणि तुम्हाला जर का वाटतं की नाही आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, जोपर्यंत आपलं स्किल डेव्हलप होईल तोपर्यंत मग कसं करायचं, मग त्यावेळेला तुम्हाला हे सगळं माहिती आहे, बेसिक तरी माहिती आहे, याच्या आधारावर तुम्ही तुमचं टाइमिंग काम करू शकता. तर हा क्लास मी थांबवू इथे आता. रंगराव सर, अनिल सर, दत्तात्रय सर, मी लाईव्ह आलात, धन्यवाद, थँक्यू. मी काही तुम्हाला विचारतो ना, तुमच्यापर्यंत पोचायला साधारण 10 ते 15 सेकंद लागतात. हे जे आपण ऑनलाईन करतोय ना त्याच्यामध्ये 10 ते 15 सेकंडचा डिले आहे. मी विचारल्यानंतर मी माझं बोलणं झालं तर तुमच्यापर्यंत पोचायला कदाचित कधी कधी 10, 12 किंवा 15 सेकंद लागतात. मग तुम्ही रिप्लाय करता, मग मला कळतं. इमिजिएट जात नाही मेसेज, तुमचा मेसेज पटकन येतो, पण माझं बोलणं तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणि ऑडिओ पोचाय 15 सेकंड डिले आहे. मॅक्झिमम 15 सेकंड डिले जातो, कधी 10 सेकंड 11 सेकंड पण जातो, कधी 15 सेकंड पण जातो. तर ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. मी थांबवतो इकडे क्लास, डिस्कनेक्ट करतो. उद्या आपण याच वेळेला परत भेटू, 10 ते 11:30 आपण करू उद्या पण. आणि उद्या मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लोर करून सांगेन. तुम्हाला अगोदर मी ज्यांनी अगोदरचा क्लास केला, आजचा क्लास केला, त्यांना उद्याचा क्लास सोपा जाईल. तुलनेने थोडं तुम्ही मेंटली डेव्हलप झालेला आहात, तुम्हाला थोडंसं अजून थोडंसं इझी वाटेल उद्याचा क्लास. मागचा क्लास डिफिकल्ट वाटला असेल तर उद्याचा इझी वाटेल, कारण आज मी बॅकग्राऊंड क्लिअर केलेलं आहे. इथे मी थांबतो, हा क्लास डिस्कनेक्ट करतो. थँक्यू.